भाजपचे सगळे आमदार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार. संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार जाणार की नाही याकडे लक्ष. खातेवाटपासंदर्भात शिवसेनेकडून आपली पोर्टफोलिओ संदर्भातली यादी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली. भाजपची यादी सुद्धा तयार. मुख्यमंत्र्यांकडून आज ही यादी राजभवनाला पाठवली जाईल. राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता. उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस. विधानसभेत आज बीड आणि परभणी घटनेवर चर्चा करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता बैठक बोलावली. मुख्यमंत्री या प्रकरणी कारवाईचे काय आदेश देणार याकडे लक्ष. हिवाळी अधिवेशनाचं कामकाज 31 डिसेंबरला संपणार. विदर्भ आणि मराठवाड्यावर चर्चा करण्यासाठी 2 दिवस विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांनी मागणी केली होती. सत्ताधाऱ्यांकडून याच कालावधीत चर्चा घडवण्याचं आश्वासन. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची बिनविरोध नेमणूक झाली असून आज अधिकृतरित्या निवड होईल. राम शिंदेंची माहिती. वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडलं. पत्रकार परिषदेत अमित शहांची काँग्रेसवर टीका. काँग्रेसनं वास्तवाची तोडफोड केली, ही बाब निषेधार्ह. शहांचं वक्तव्य. अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. तर भाजप संविधानाला मानत नाही, मनुस्मृतीला मानते. खरगेंचं वक्तव्य. अमित शहांनी संसदेत आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक. आज देशभरात काँग्रेस आंदोलन करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात आपचा भाजप कार्यालयावर मोर्चा. पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चामध्ये मुख्यमंत्री आतिशी, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया उपस्थित. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक. आज सकाळी 10 वाजता नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडी आंदोलन करणार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं गृहमंत्री अमित शहांविरोधात आंदोलन. प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार. दुपारी निषेध मोर्चाचंही आयोजन. डॉ. अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. आंबेडकर इज आवर पॅशन अशी एक्स पोस्ट करत राऊतांनी शहांवर टीका केली. अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतील वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये डीपीआयच्या वतीनं आंदोलन. अमित शहा यांची प्रतिकात्मक तिरडी बांधून आंदोलन. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंची नागपुरातील दीक्षाभूमीला भेट. अमित शहांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आदित्य ठाकरेंचं बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन. भाजपच्या उर्मट नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान. अमित शहांच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी अन्यथा सरकार सोडावं. ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियातून एलिफंटाला जाणारी बोट उलटली. स्पीड बोटच्या धडकेनं बोट उलटल्याचं समोर. दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू. यामध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश. एक स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली, त्यामुळे आमच्या बोटीत पाणी शिरलं. सुटका केलेल्या व्यक्तीची एबीपी माझाला माहिती. नीलकमल बोट अपघात प्रकरणी नौदलाची स्पीड बोट चालवणाऱ्या चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल. मुंबई बोट दुर्घटनेची सखोल चौकशी करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर स्पीड बोटच्या इंजिनची चाचणी सुरू असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. सरकारकडून बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकारच करणार. मुंबई बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत करणार. पुरणकारंजा बोट अपघाताबाबत आदित्य ठाकरेंकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात प्राथमिक माहिती दिली. सविस्तर माहिती लवकरच सभागृहात देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईतली बोट दुर्घटना महाराष्ट्रातल्या पर्यटनाला कलंक लावणारी. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. एलिफंटाला जाणाऱ्या बोटींची तपासणी होत नाही, याची चौकशी व्हायला हवी. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया.
बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, भुजबळांचं नाव न घेता अजित पवारांवर टीका. प्रफुल्ल पटेल, तटकरे तसंच फडणवीसांनीही आपल्या मंत्रिपदासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याचंही वक्तव्य. अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं, छगन भुजबळांनी अजित पवारांबाबत चुकीची माहिती पसरवू नये. तसंच भुजबळांनी नाराजी सोडावी आणि सामोपचारानं विषय सोडवावा. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. सगळा ओबीसी समाज एकत्र राहिला तर आम्ही सेफ आहोत. समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळांचं ओबीसी नेत्यांना एकत्र राहण्याचं आवाहन. निवडणुका अजून संपलेल्या नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून बाकी आहेत. भुजबळांचा इशारा. महायुतीला लाडक्या बहिणीप्रमाणे ओबीसी समाजानंही साथ दिल्याचं भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ यांचा राग स्वाभाविक आहे, मात्र आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळा प्रकार पाहायला मिळेल हे म्हणणं चुकीचं. आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचं सामूहिक मुंडन. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी महायुतीचा निषेध केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही निषेध केला. मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे नाराज. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आईची तब्येत बिघडली तर कार्यकर्तेही नाराज होऊन राजीनामा देणार होते. त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आलो. प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. 27 आणि 28 डिसेंबरला बेळगावमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षात अनेक मोठे फेरबदल होताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. बेळगावमधील प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली. भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकर यांची नियुक्ती. रणधीर सावरकर भाजपचे अकोला पूर्व मतदारसंघातील आमदार. आशिष शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्यानं सावरकर यांच्यावर जबाबदारी. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार. याचा परिणाम थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता. महायुती सरकारनं महिलांसाठी योजना आणल्या, मात्र शासन महिला सुरक्षेविषयी गंभीर नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगितलं, मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख नाही. वडेट्टीवारांचं वक्तव्य. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या फेरमोजणीसाठी रोहिणी खडसे न्यायालयात दाद मागणार. फेरमोजणी करता येणार नसल्याचं प्रशासनानं जाहीर केल्यानंतर रोहिणी खडसे न्यायालयात जाणार. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेत मंत्री आदिती तटकरे राज्याचं प्रतिनिधित्व करणार. जीएसटीबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तुळजापूरमध्ये गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक. सदावर्ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना मराठा कार्यकर्त्यांकडून अबीर फेकण्याचा प्रयत्न. सदावर्ते सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप. दादर येथील महापौर निवासातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं 99% काम पूर्ण. महिनाभरात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचं नियोजन. प्रकल्पाचं काम 2 टप्प्यात करण्यात येणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. ते 90 वर्षांचे होते. अकोल्यातल्या उमरी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शेतकऱ्यांवर पवनचक्की मालकाकडून पोलीस बाउन्सर मार्फत होणारी गुंडागर्दी थांबवा. आमदार कैलास पाटील यांची विधानसभेमध्ये मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अशा घोषणा देत आष्टी शहरातून नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. आमदार सुरेश धस मित्रमंडळ आणि नागरिकांनी सहभाग घेत घटनेचा निषेध केला. समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते पूजन. श्री समर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरी पुण्यामध्ये. त्यानिमित्त पूजाविधीचं आयोजन. सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या बहारदार नृत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन. नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून हजारो अश्वप्रेमींची चेतक फेस्टिव्हलला हजेरी. नवीन वर्षात जवळपास 3500 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार. मंत्री भरत गोगावले यांची घोषणा. 3 वर्षात एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, त्यामुळे यापुढे 14.95% इतकी एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सरकार निर्णय घेईल. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना अनोखी ऑफर. 5 जणांना साक्षर करा, 5 गुण मिळवा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव. केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत गुण मिळणार.
वाशिममध्ये ऑनलाईन टायपिंग परीक्षेमध्ये गोंधळ, अनेक विद्यार्थ्यांनी नापास होण्याची भीती व्यक्त केली। राज्यामध्ये GSSTBC कॉम्प्युटर मराठी टायपिंगची परीक्षा घेतली जाते। मुलांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। माटुंगा पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून यामध्ये 8 महिलांचा समावेश। दादर परिसरातील एका महिलेनं तुरुंगातील पतीला सोडवण्यासाठी मुलीची विक्री केली होती, त्यातून पोलिसांनी ही कारवाई केली। पालघरच्या बोईसरमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यानं आईला व्हॉट्सअपवरती व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत आत्महत्या केली। शाळेत वारंवार अपमानित केलं जात असल्यानं आत्महत्या करत असल्याचं मुलाचं ऑडिओ रेकॉर्डिंग। दोषींवर कारवाईची पालकांची मागणी। भिवंडीच्या अन्सार मोहल्ला परिसरात पाण्याच्या टाकीमध्ये 5 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला। धोकादायक इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ। 48 तासांपूर्वी घराबाहेर खेळत असताना मुलगा बेपत्ता झाला होता। सीबीआयची मुंबईमध्ये 27 ठिकाणी छापेमारी। सिप्स भ्रष्टाचार प्रकरणामध्ये उपायुक्त सहाय्यक विकास आयुक्ताला अटक। क्लार्कसह 7 जणांना सीबीआयनं अटक केली। सीबीआयनं 3 कारसह 61 लाख रुपये जप्त केले। यवतमाळमध्ये जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षासह 60 संचालकांवर पोलिसात गुन्हे दाखल। 44 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठेवीदारांचा आरोप। जळगाव पाचोरा शहरात कृषी केंद्राला आग। आगीमध्ये कृषी केंद्राचं लाखो रुपयांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटाजवळ ट्रकला भीषण आग। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकला आगीत ट्रक जळून खाक। महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 570 कोटी रुपये थकवले। ग्राहक मंत्रालयाची संसदेत माहिती। एक देश एक निवडणूक विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन। समितीमध्ये काँग्रेसकडून प्रियंका गांधी, मनीष तिवारी, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंसह जेडीयू, समाजवादी पार्टी, टीडीपी, डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांची निवड। आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आपची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना। पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी संजीवनी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार। 2021 पासून बंद असलेला उत्तर कोरियातील आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। टेक्निकल आणि डिप्लोमॅटिक टीम रवाना। दिल्ली दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर। नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी 7 दिवसांचा अंतरिम जामीन। खालिद हा जेएनयूचा माजी विद्यार्थी। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणाऱ्या वुमन एम्पॉवरमेंट समिट कार्यक्रमाचं मुंबईमध्ये आयोजन। यावेळी महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव। वुमन एम्पॉवरमेंट समिट कार्यक्रमात फॅशन शोचं आयोजन। कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या ग्रँड फॅशन शोचं आयोजन। यामिनी जाधव, बार्बरा सहगल, डॉक्टर निवेदिता श्रेयांस, आकांक्षा अग्रवाल, सँड्रा श्रॉफ यांचा रॅम्प वॉकमध्ये सहभाग। वुमन एम्पॉवरमेंट समिटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव झाला। डॉक्टर फिरोजा गोदरेज, नंदिता दास आणि प्रसून जोशी यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मतं मांडली। पायल कोठारी, स्वप्नील कोठारी यांनी पाहुण्यांना बोलतं केलं। ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती। 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला। 285 आंतरराज्यीय सामन्यात अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स। ऑस्ट्रेलियामध्ये 50 विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह दुसरा भारतीय। यापूर्वी हा विक्रम भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता। कपिल देव यांनी 51 विकेट्स घेतल्या। राजकमल एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत अशी ही जमवाजमवी चित्रपटाची निर्मिती। अशोक सराफ आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत। लोकेश गुप्ते सिनेमाचे दिग्दर्शक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।